त्याच प्रकारचा पोलीस अधिकारी आहे. जर म्हणजे आमच्या संतोष अण्णांची डेड बॉडी तिकडनं दैठण्याकडून केजकडे आणायच्या ऐवजी केजकडून कळमकडे नेत असेल म्हणजे हा कोणत्या वृत्तीचा माणूस आहे. त्याच्यामुळे हे दोघंही जण, एक सस्पेंड झालाय दुसराही सस्पेंड व्हावा आणि हे टर्मिनेट व्हावेत आणि हे सहआरोपी करावेत. तर हे दोन्ही लोक सहआरोपी झाले पाहिजेत. आता इतर सर्वांनाच आरोपी करावं असं आमचं पण मत राहणार नाही, कारण जास्त सहआरोपी करण्यामध्ये मुख्य केस जे आहे त्या केसला कुठं धक्का लागावा असं माझं किंवा धनंजयचं किंवा कुटुंबियाचं कोणाचंही मत नाही. पण हे मात्र दोन त्याच्यामध्ये आले पाहिजे. आणि वायभाषे डॉक्टर, त्याच्यानंतर आणखी काही महाराजा बिराजा असे काही लोकांचे जे नावं आहे यांचे रोल काय आहे हे या बाबतीमध्ये तपासले पाहिजे. जो त्रास जे म्हणजे क्लेशकारक 2 दिवस या ठिकाणी मसाजोगकरांचे आणि कुटुंबियाचे गेले त्याच्याबद्दल मी मान्य करतो. परंतु यामध्ये एक गोष्ट सर्व ग्रामस्थांना सुद्धा सांगणं अत्यंत गरजेचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री, आणि मला काल खूप बरं वाटलं की धनंजयनी सुद्धा इमानदार हा शब्द त्यांच्याबद्दल वापरला आणि खरोखर संतोष अण्णाच्या बाबतीत इमानदारी राखण्याचंच काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणून त्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो. जे क्लेशकारक आंदोलन तुम्ही केलंय हे आंदोलन परत करण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही. आणि ह्या ज्या घटना आहेत SITच्या कडं प्रकरण जाण्याच्या पूर्वीच्या आहे आणि या पूर्वीच्यामध्ये, कारण संतोष अण्णाला ज्या ठिकाणी मारायला नेलेलं आहे त्या ठिकाणी डॉक्टर वायभाषे, संतोष घुले, संतोषच ना तो संतोष घुले नाही सुदर्शन घुले या आरोपी करवी स्वतःचे, तो म्हणायला डॉक्टर आहे, तो मुकादमकीचा धंदा करतो आणि त्याचे कोणाकडे बुडालेले पैसे वसूल करायला सुदर्शन घुलेसारख्या गुंड माणसाची साथ घेऊन ते ज्या ठिकाणी मारायला नेत होता त्याच ठिकाणाकडं संतोष अण्णाला सुद्धा नेलेलं आहे. म्हणून डॉक्टर वायभाषे आणि हे जे फिरवण्यात आलंय संतोष अण्णाला याची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना याचं पत्रही दिलंय. मला वाटतं ते मीडियाच्या पण हाती पडलंय सगळीकडं. मी CM साहेबांना ते पत्रही देऊन आलोय. त्याच्यामुळे वरनं सुद्धा, आणि शुक्ला मॅडम ज्या आपल्या DJ आहे त्यांना सुद्धा हे पत्र दिलेलं आहे. तिकडनं सुद्धा चौकशी होणार आहे. आणि आम्ही SP साहेब नवीन आलेत, ॲडिशनल SP, यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. SIT जे काम करते SIT वरती सुद्धा विश्वास आहे. फक्त हे बिफोरचं जे आहे ते मात्र SP साहेब आणि ॲडिशनल SP साहेबांनी लवकरात लवकर आम्हाला तपासून द्यावा अशा प्रकारची विनंती आहे. आणि मी धनंजय व सर्व त्यांच्या मातोश्री असतील, आमच्या वहिनी असतील, आमची मुलगी असेल आणि जे काही नातेवाईक आणि बाहेरची बी काही मानेवाडीसारखी मंडळी आणि आमचे मसाजोगकर यांनी जे हे आंदोलन 2 दिवस केलेलं आहे तर तुम्हाला क्लेश झालेला आहे, क्लेशकारक आहे. आंदोलन करणं एवढी सोपी गोष्ट नाही. हे बोलायला सोपं जातं, परंतु ज्याला जे सहन करावं लागतं ते त्यालाच कळतं. हे क्लेशकारक आंदोलन तात्पुरतं स्थगित करावं अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि जे म्हणून तुमची भावना आहे त्या प्रत्येक भावनेबरोबर मी स्वतः आहे एवढं नम्रपणे सांगतो आणि थांबतो. अण्णा, गावकऱ्यांनी खरं तर यापूर्वी जे आंदोलन केले त्यानंतरच काहीतरी घटना घडते. म्हणजे पहिल्यांदा जलसमाधी आंदोलन केलं, त्यानंतर गुन्हे दाखल झाले, रास्ता रोको झाला, त्याच्यानंतर गुन्हे दाखल झाले. गावकऱ्यांचा असा समज बनत चाललाय की आम्ही आंदोलन केल्यानंतरच सरकारकडनं काहीतरी सोडू नको. नाही, असं नाही आहे. सगळंच याच्यामधलं सरकारी वकिलाची नियुक्ती, त्याला काही प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेला त्याचं पत्र मला वाटतं डेट माझे तुमच्याकडे आले असेल 18 तारखेला, म्हणजे फार 18 डिसेंबरला मी पत्र दिलेलं आहे. तर त्यावेळेस आपणच मध्यम मार्ग काढला होता
आता हे सगळ्याच्या लोकांना थोडीच माहीत असतं की त्यावेळेस उज्ज्वल निकम साहेब काय म्हणले, मी काही डेट्स पाहतो आणि तोपर्यंत तारखांच्या बाबतीमध्ये PCR आणि MCR याच्या बाबतीमध्ये काम करण्यासाठी सहाय्यक वकील म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब कोले साहेबांची नियुक्ती आपण त्या दिवशी रात्री 1:30 वाजता करून घेतली. म्हणजे प्रशासन कुठे मागं पडलंय. रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती सही केलेली आणि त्याच्यानंतरही डबल मी पत्र दिलेलं आहे. परंतु काय उज्ज्वल निकम साहेबांसारखा मोठा वकील त्यांना येण्याला, डेट घेण्याला आणि सगळंच काही मीडिया पुढे सांगण्यासारखं नाही आहे. काही बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला निश्चितपणे सांगितलेलं त्या गोष्टीप्रमाणे आम्ही कारवाई केलेली. अण्णा, तुम्ही जे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची तुमची काही चर्चा झाली का? त्यांनी काही वेगळं काय आश्वासन दिलंय का? कोणाला? मुख्यमंत्र्यांना तुम्ही जे पत्र दिलं त्या मागण्यांचं त्याच्यानंतर जे इथे आता 2 दिवस क्लेशकारक आंदोलन चालू आहे. या आंदोलनाच्या सुरुवात होण्याच्या अगोदर मी पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र झपझप आलेलं आहे. या सगळ्या पत्रामधली एक मागणी जी मला आणि धनंजयला माहीत आहे, दोघांना, मी मीडियाच्या समोर आज सांगणार नाही, ती मी मगाच सांगितलं तुम्हाला की उद्या किंवा परवापर्यंत कळेल. ती मागणी मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत मी घेऊन गेलो. मुख्यमंत्र्यांनी त्याला सुद्धा यस करून टाकलंय, यस केलंय आणि त्याचं कॅरेक्टर वगैरे चेक करण्याचं काम मला वाटतं आज चालू आहे. अण्णा, तुम्ही सातत्याने या प्रकरणात आग्रही आहात, आक्रमक आहात आणि मुख्यमंत्र्यांशी देखील तुमचा संवाद आहे, गावकऱ्यांशी देखील संवाद आहे. तरी देखील गावकऱ्यांना आंदोलनाची वेळ येते, या मागण्या आंदोलनाच्या आधी मार्ग लागत नाहीत. 1 मिनिट ऐका, काही मागण्या ऑलरेडी लागलेल्या आहेत. या ज्या मागण्या आता केलेल्या आहेत याला 2 बाजू आहेत. कायदेशीर काही बाबीमध्ये सल्ला सुद्धा घ्यावा लागतोय. जरी आंदोलन इथं केलं तरीही सरसकट सर्वांनाच आरोपी करा म्हणणं, याच्या बाबतीमध्ये आपली कुठे चूक होऊ नये हे सुद्धा आम्ही तपासून पाहतो. त्याच्यामुळं आंदोलनाच्या अगोदर सुद्धा काही गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत, काही राहिलेल्या आहेत ना, निश्चितपणे राहिल्या. याला गडबड, कारण SIT स्थापन झाली ती सगळी CIDची आहे आणि आत्ताचे जे डिमांड आपण करतोय ते SIT स्थापन होण्याच्या पूर्वी या लोकांच्या ज्या हालचाली झालेल्या आहेत, या हालचाली आणि यांच्या सर्वांचे CDR चेक करावे, हे इथले बी चेक करावे आणि वाशीचे सुद्धा चेक करावे. वाशीच्या सुद्धा लोकांनी काय सांगितलं, जंगलातून पळून गेले. जंगल कुठे आहे वाशीला? जंगलच नाही. मग ज्यांनी कोणी मदत केली असते ते CDR मध्ये. आणि यांच्या बाबतीमध्ये माझं मत आहे की यांना सहआरोपी करण्याच्या ऐवजी, कारण यांना सहआरोपी करण्यामध्ये मेन आरोपींना त्याचा लाभ होऊ नये हे सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे. यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा आणि भविष्यामध्ये दुसरा संतोष अण्णाला, जे संतोष अण्णाला या लोकांनी उद्योग केलाय असा दुसऱ्याच्या बाबतीत करायला सुद्धा कोणी धाजावू नये. म्हणून हे जे लोक आहेत यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा अशी मी स्वतःच मागणी करतो. तुम्ही ह्या सगळ्या तपासावर सध्या राज्य सरकार जे आश्वासन देते ह्या सगळ्यावर समाधानी आहे? 100% समाधानी आहोत आम्ही. आणि जे आत्ता आश्वासन दिलेलं आहे ही मागणी आम्ही स्वतंत्र का करीत आहोत, मीडियाच्या समोर सगळं सांगणं उचित नाही असं माझं मत आहे. तुम्हाला 2 दिवसांनी 3 दिवसांनी याचे खुलासे होत राहतील. आम्ही बाकीच्या बाबतीमध्ये, कारण जी SIT झाली SIT वरती तर समाधानी आहोत. SIT वाल्यांनी सुरुवातीला खेंडकर पाहुणे जे आहेत त्यांनी आणि धनंजयनी मला वाटतं सुरुवातीला ऑब्जेक्शन घेतलं होतं. तेव्हापासून त्यांनी तपासाच्या बाबतीत माहिती देण्याचं सुद्धा काम जे आहे ते SITनी केलं. SITच्या कामाच्या बाबतीमध्ये कोणीही नाराज नाही. हा जो प्रकार आहे, हे जे आंदोलन आहे हे SIT स्थापन होण्यापूर्वी ज्या मुवमेंट आणि जे लोक झालेले आहेत त्याच्या संदर्भामधलं हे मेजर आंदोलन आहे. वाल्मिक करारावर वेगवेगळ्या त्याला VIP ट्रीटमेंट दिलं गेलं असं तुम्हीच आरोप केलेले आहेत. त्याच्यावर काही बाहेर आलेलं नाही आणि ही पोलिसांचं काही माहिती मला ही धनंजयनी दिलेली आहे आणि ती जशीच्या तशी 13